नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी साठी व्याकरण शिकणार आहोत। व्याकरणामध्ये आपण शब्दांच्या जाती पाहणार आहोत। शब्दांच्या जातीमध्ये आपण आज सर्वनाम शिकणार आहोत। सर्वनाम या व्याकरणच्या शीर्षकामध्ये आपण त्याचे प्रकार सुद्धा अभ्यासणार आहोत। सर्वनाम या व्याकरणाच्या विषयाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काही उदाहरणं पाहूया। इथे मी तुम्हाला काही वाक्य दिलेले आहेत, ते आपण वाचूया आणि समजून घेऊया। समृद्धी गुणी मुलगी आहे। समृद्धी नेहमी हसतमुख असते। समृद्धीला गोष्टी सांगायला आवडतात। समृद्धीच्या गोष्टी सगळे मन लावून ऐकतात। समृद्धीने खो खो खेळात बक्षीस मिळवले आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे जे आपण वाक्य अभ्यासलेले आहेत, यातून तुम्हाला काय समजते की ह्या वाक्यांच्या द्वारे मी एकाच मुलीबद्दल तुम्हाला काही माहिती सांगत आहे आणि त्या मुलीचे नाव आहे समृद्धी। पण प्रत्येक वेळी मी ते वाक्य बोलत असताना तिचे नाव घेते। मग प्रत्येक वेळी आपण एकमेकांबरोबर जेव्हा संवाद साधत असतो, त्या संवादामध्ये आपण पुन्हा पुन्हा कोणत्याही व्यक्तींची नावं घेत नाहीत, तर त्या व्यक्तींच्या नावांच्या ऐवजी आपण काही दुसरे शब्द वापरतो। तेव्हा ते शब्द किंवा वाक्य आपल्याला बोलायला आणि ऐकायला सुद्धा व्याकरणाच्या दृष्टीने व्यवस्थित वाटतात। जसं की समृद्धी गुणी मुलगी आहे, समृद्धी नेहमी हसतमुख असते, समृद्धीला गोष्टी सांगायला आवडतात, समृद्धीच्या गोष्टी सगळे मन लावून ऐकतात, समृद्धीने खो खो खेळात बक्षीस मिळवले आहे। या वाक्यांमध्ये समृद्धीच्या ऐवजी आपण ज्या शब्दांचा वापर करतो ते शब्द वेगवेगळ्या प्रकारचे असतात। आता हे समृद्धी हे काय आहे? नाम आहे की नाही, एका मुलीचे नाव आहे की नाही, मग नावाला आपण काय म्हणतो? नाम। आता पाहूया, हेच वाक्य मी नामाच्या ऐवजी काही वेगळे शब्द वापरून बोलते। जसं की समृद्धी गुणी मुलगी आहे, ती नेहमी हसतमुख असते, तिला गोष्टी सांगायला आवडतात, तिच्या गोष्टी सगळे मन लावून ऐकतात, तिने खो खो खेळात बक्षीस मिळवले आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी समृद्धी या नावाच्या ऐवजी किंवा नामाच्या ऐवजी कोणत्या शब्दांचा उपयोग केलेला आहे, तर ते आहेत ती। समृद्धी गुणी मुलगी आहे, पण दुसऱ्या वाक्यामध्ये मी काय म्हणते? ती नेहमी हसतमुख असते। मग मी समृद्धीच्या ऐवजी कोणता शब्द वापरलेला आहे? ती। नंतरच्या वाक्यामध्ये समृद्धीला गोष्टी सांगायला आवडतात, तर समृद्धीच्या ऐवजी मी तिला गोष्टी सांगायला आवडतात हे शब्द वापरलेले आहेत। तर मी समृद्धीला या शब्दाऐवजी किंवा या नामाऐवजी तिला ह्या शब्द वापरलेला आहे। पुढच्या वाक्यामध्ये समृद्धीच्या गोष्टी सगळे मन लावून ऐकतात, तर समृद्धीच्या या नामाऐवजी मी तिच्या गोष्टी सगळे मन लावून ऐकतात। त्यानंतर समृद्धीने खो खो खेळात बक्षीस मिळवलेले आहे, तर समृद्धीने या नामाऐवजी मी वापरले तिने, तिने खो खो खेळात बक्षीस मिळवले आहे। तर बघा, आता समृद्धी या नामाऐवजी मी ती, तिला, तिच्या आणि तिने या काही शब्दांचा प्रयोग केलेला आहे। तर मग या नामाऐवजी ज्या शब्दांचा मी प्रयोग केलेला आहे त्यालाच आपण काय म्हणतो माहिती? सर्वनाम। नामाच्या ऐवजी मी पुन्हा पुन्हा नाव किंवा नाव उच्चारण्याऐवजी मी त्या
जागेवर दुसऱ्या शब्दांचा प्रयोग केला. म्हणजेच नामाच्या ऐवजी आपण ज्या शब्दांचा प्रयोग करतो त्यालाच आपण सर्वनाम असे म्हणतो. मग असे सर्वनाम असलेले शब्द आहेत ती, तिला, तिच्या, तिने. आपण अजून काही एक उदाहरण घेऊया. आता बघा, खाली दिलेल्या वाक्यात नामांच्या जागेवरती योग्य सर्वनाम लिहा व वाचा. आता बघा, इथे काय, समीरा गुणी मुलगी आहे. तर समीरा कशी मुलगी आहे? गुणी. पण दुसरं वाक्य काय, समीरा नेहमी हसतमुख असते. समीराला गोष्टी सांगायला आवडतात. समीराच्या गोष्टी सगळे मन लावून ऐकतात. समीराने खो खो खेळात बक्षीस मिळवले आहे. तर आता इथे समीरा या मुलीबद्दल आपल्याला माहिती मिळत आहे. तर समीरा हे काय आहे? नाम. मग आता इथे आपल्याला काय सांगितलेलं की वाक्यामध्ये अधोरेखित नामांच्या जागेवरती तर आपल्याला काय करायचे आहेत, नाम ओळखायचे आहेत आणि नामाला आपल्याला अधोरेखित करायचे आहेत. आता पहिल्या वाक्यामध्ये आपण नामाचा प्रयोग तसाच ठेवणार आहोत की समीरा हे नाम आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये समीरा नेहमी हसतमुख असते. तर समीराचे ऐवजी आपल्याला काय वापरायचं आहे? सर्वनाम. समीरा नेहमी हसतमुख असते तर आपण तिथे काय वापरणार? ती. ती नेहमी हसतमुख असते. समीराला गोष्टी सांगायला आवडतात. आता इथे काय आहे? समीराला हे काय आहे? नाम आहे. मग तिच्याऐवजी आपण सर्वनाम लिहायचं आहे किंवा वापरायचं आहे. मग आपण काय वापरणार? तिला गोष्टी सांगायला आवडतात. मग इथे पुढचं वाक्य आहे समीराच्या गोष्टी सगळे मन लावून ऐकतात. मग समीराच्या ऐवजी आपण कोणत्या सर्वनामाचा प्रयोग करणार आहोत? तिच्या. मग आपलं वाक्य बनणार तिच्या गोष्टी सगळे मन लावून ऐकतात. पुढचं आहे समीराने खो खो खेळात बक्षीस मिळवले. तर मग आपण याच्यामध्ये समीराने या नामाऐवजी कोणतं सर्वनाम वापरणार? तिने. तिने खो खो खेळात बक्षीस मिळवले. तर आता आपण पाहूया नामाच्या ऐवजी सर्वनाम वापरून हे वाक्य कसे तयार होणार. समीरा गुणी मुलगी आहे. ती नेहमी हसतमुख असते. समीराला गोष्टी सांगायला आवडतात. तिच्याऐवजी आपण काय बोलणार? तिला गोष्टी सांगायला आवडतात. तिच्या गोष्टी सगळे मन लावून ऐकतात. तिने खो खो खेळात बक्षीस मिळवले आहे. तर आपण अशा प्रकारे नामाऐवजी सर्वनामांचा प्रयोग करून हे वाक्य बनवू शकतो. आता पाहूया सर्वनाम म्हणजे काय. तर याची व्याख्या किंवा आपण त्याला परिभाषा म्हणतो. तर पाहूया सर्वनामाची व्याख्या काय आहे. वाक्यातील नामांचा वारंवार होणारा उच्चार टाळावा. बघा, वाक्यामध्ये आपण नाम पुन्हा पुन्हा बोलतो का? नाही. तर तो नामांचा उच्चार वारंवार टाळण्यासाठी आपण काय करतो? नामाऐवजी वेगळे शब्द वापरतो. तर त्या शब्दांनाच आपण सर्वनाम असे म्हणतो. मग सर्वनामाची व्याख्या काय आहे? नामाच्या ऐवजी वाक्यामध्ये येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वनामांचे मुख्य 4 प्रकार आहेत. पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा आहे संबंधी सर्वनाम, तिसरा आहे प्रश्नार्थक सर्वनाम आणि चौथा आहे दर्शक सर्वनाम. तर आपण आतापर्यंत सर्वनाम म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. आता सर्वनामांच्या या मुख्य 4 प्रकारापैकी पहिला सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम याचा अभ्यास आता आपण पाहूया. बघा, आता इथे आपण सर्वनामांचे मुख्य प्रकारामध्ये पुरुषवाचक सर्वनाम याचा अभ्यास करूया. इथे बघा काही एक संवाद दिलेला आहे. तर आपण ते पहिले वाचूया आणि समजून घेऊया. याच्यामध्ये तुम्हाला रसिका आणि दादा यांचे संवाद दिलेले आहे. रसिका: दादा, तू मला बाजारात नेशील का? दादा: तुला बाजारात कशाला जायचे आहे? रसिका: मला रंगपेटी आणायची आहे. दादा: आई आणि आत्याबरोबर जा. रसिका: त्या लग्नाला जाणार आहेत. दादा: मग ताईला घेऊन जा. रसिका: ती मैत्रिणीकडे गेली आहे. दादा: अगं, मी नाही येऊ शकत. आता माझे मित्र येतील. आम्हाला प्रकल्प करायचा आहे.
ते येणार आहेत म्हटल्यावर त्यांना सोडून कसा येऊ? रसिका: ठीक आहे. बाबा म्हणाले आहेत दादाला विचार, तो नाही आला तर आपण जाऊ. तर बघा, ह्या संवादामध्ये आपल्याला नामाऐवजी अनेक सर्वनामांचा उपयोग झालेला दिसतो. उदाहरणार्थ तू, मला, तुला, मला, त्या, ती, मी, माझे, आम्हाला, ते, तो आणि आपण. तर आता हे बघा, हे जे काही सर्वनाम वापरलेले आहेत त्याच्यामध्ये दोन लोकांचा संवाद आहे. एक आहे रसिका आणि एक आहे दादा. तर मग ह्याच्यामध्ये रसिका काही सर्वनामांचा उपयोग स्वतःसाठी करत आहे, म्हणजे स्वतः बोलताना ती काही शब्दांचा सर्वनामांचा उपयोग स्वतःला करत आहे आणि काही सर्वनामांचा उपयोग ती तिच्या दादासाठी करत आहेत. मग दादा आणि रसिका यांच्यामध्ये जे संवाद चालू आहेत त्याच्यामध्ये ते एकमेकांना काही सर्वनामांचा प्रयोग करतात, म्हणजे बोलणारा व्यक्ती आणि ऐकणारा श्रोता. तर यांच्यामध्ये संवाद असताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे सर्वनामांचा प्रयोग करतो. पण जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांबरोबर बोलत असतात, पण ते बोलत असताना जो तिसरा व्यक्ती नसतो त्याच्याबद्दल सुद्धा ते अनेक सर्वनामांचा उपयोग करतात. तसंच आज आपण पाहूया. वरील संवादामध्ये तू, मला, तुला, त्या, ती, मी, माझे, आम्हाला, ते, त्यांना, तो, आपण ही सर्वनामे आलेले आहेत. तर ही सर्वनामे जी आहेत त्या सर्वनामांना आपण पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सर्वनाम ओळखायला शिकलेलो आहोत, पण पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय ते आता आपण अभ्यासणार आहोत. मराठी वाक्यांमध्ये पुरुषवाचक नामाऐवजी काय सांगितलेलं आहे की पुरुषवाचक नामाऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला आपण पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. काय सांगितलेलं आहे की आपण जेव्हा वाक्य बोलत असताना पुरुषवाचक नामाऐवजी जो शब्द वापरला जातो ना, तर त्या शब्दाला आपण पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. आता ह्या पुरुषवाचक सर्वनामाचे सुद्धा अजून 3 प्रकार असतात. पाहूया आता आपण पुरुषवाचक सर्वनामांचे प्रकार. पुरुषवाचक सर्वनामांचा पहिला प्रकार आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा प्रकार आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तिसरा प्रकार आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. आता आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय ते संक्षिप्त रूपाने जाणून घेऊया. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? जो व्यक्ती स्वतःविषयी बोलतो त्याला आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. आता माझा आणि तुमचा संवाद चालू आहे, पण याच्यामध्ये कोण बोलत आहे? मी बोलत आहे. मग मी कोण आहे? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, कारण की मी स्वतःबद्दल बोलत आहे, म्हणून माझा सर्वनामांमध्ये जो प्रकार येणार तो प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असणार. आता मी बोलत असताना माझ्यासाठी कोणत्या सर्वनामांचा प्रयोग करत आहे? मी, माझ्यासाठी, स्वतः, आम्ही. तर याला आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगितलं की प्रथम पुरुषवाचक सर्वनाम मग कोणते असतात? आपण स्वतःला बोलण्यासाठी ज्या सर्वनामांचा उपयोग करतो त्यालाच आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतो. उदाहरणार्थ मी, आम्ही आणि स्वतः. आता आपण पाहूया द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय की ज्याच्याशी प्रथम बोलणारा व्यक्ती बोलत असतो. आता इथे बघा आपल्या दोघांचा संवाद चालू आहे. मी बोलत आहे, माझ्याबद्दल बोलत आहे म्हणजे मी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. पण मी कोणाबरोबर बोलत आहे? मी तुमच्या बरोबर बोलत आहे. म्हणजे तुम्ही कोण झालात? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. म्हणजे मी ज्यांच्याशी बोलत आहे ते द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. मी बोलत आहे म्हणजे मी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम.
तुम्ही बोलत आहात, तुमच्याबरोबर मी बोलत आहे म्हणून तुम्ही द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आता तुमच्यासाठी मी बोलताना कोणत्या सर्वनामांचा उपयोग करते, तर तू, तुम्ही, आपण. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे मी, आम्ही, स्वतः हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहेत. तू, तुम्ही, आपण हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहेत. आता आपण पाहूया तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. आता तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय, ज्याच्या विषयी बोलतो. आता बघा, इथे आपल्या दोघांचा संवाद चालू आहे, माझा आणि तुमचा. पण आपल्या दोघांचा संवाद चालू असताना इथे उपस्थित नसणाऱ्या व्यक्तींबद्दल आपण जेव्हा बोलतो, तेव्हा आपण ज्याच्याबद्दल बोलत आहोत पण तो आपल्यासमोर उपस्थित नाहीयेत, तर अशा व्यक्तीच्या नामाऐवजी आपण जे शब्द वापरतो त्याला आपण तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. म्हणजेच काय, ज्याच्याविषयी बोलतो. मग त्यांच्यासाठी आपण कोणत्या सर्वनामांचा उपयोग करतो, तर तो, ती, ते आणि त्या. तर हे झाले पुरुषवाचक सर्वनामांचे प्रकार. 3 प्रकार आहेत. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत सर्वनामांच्या या भागामध्ये आपण सर्वनामांचे प्रकार पाहिले. त्याच्यातील पहिला प्रकार आपण अभ्यासलेला आहे, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. प्रथम पुरुषवाचक सर्वनामाबद्दल आपल्याला अजून माहिती जाणून घ्यायची आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण सर्वनामांच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.